तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। वडगावगड शाळेच्या समस्या, शिक्षकांची गर्ज। जळगाव जामोद तालुक्यातील वडगावगड येथील जिल्हा परिषद शाळेतील समस्यांनी गावकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण केली आहे। इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत असलेल्या या शाळेत शिक्षकांची कमतरता, विद्यार्थ्यांना योग्य सुविधा नसणे आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे शाळेचे शिक्षण व व्यवस्थापन अडचणीत आले आहे। शिक्षकांची संख्या अपुरी। शाळेत 8 शिक्षकांची गरज असताना सध्या फक्त 5 शिक्षक कार्यरत आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण व्यवस्थित होत नाही। शिक्षकांची संख्या कमी असल्याने प्रत्येक वर्गावर योग्य लक्ष देता येत नाही। या कमतरतेमुळे पालक वर्ग चिंतेत आहे आणि तातडीने शिक्षकांची भरती व्हावी अशी मागणी केली जात आहे। पायाभूत सुविधांचा अभाव। शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी टेबल बेंचची व्यवस्था नाही। विद्यार्थी जमिनीवर बसून शिकतात। पाणी पिण्यासाठी योग्य सोय नाही। नळाला तोंड लावून विद्यार्थी पाणी पितात। स्वच्छतेची परिस्थिती ही अत्यंत खराब असून शौचालयांमध्ये घाण साचलेली आहे। हाँ अनवर भाई, क्या और स्कूल के प्रॉब्लम बता रहे थे आप मुझे कि आप आइए और समस्या है हमारे स्कूल में शिक्षकों के बारे में। हमारी शिक्षा के बारे में ये है कि हमारे क्लास में 7, यहाँ के मास्टर होना 8, क्या मास्टर की भी थोड़ी कमजोरी हो रही है ना। फिलहाल कितने मास्टर होना है यहाँ पर? आप लोग 8 होना पूरे। अभी एक कहो ना फिर। ये जो स्कूल के जो काम पड़े हुए वो भी अपूरे हैं। कहाँ पे बच्चे पानी पियेंगे, कहाँ रहेंगे, कैसा करेंगे। ये धुपकाली के लिए जो टीन शेड का भी, तीनों पत्थरों का भी फॉर्म निकाल कर अच्छा कर देना चाहिए। आपका कहना है कि 3 पत्थरे तपते हैं? हाँ, ये बच्चों को परेशान होती है धुपकाले में। और थोड़े वो ये भी हो गए ना जरा, क्या बोलते हैं उसको, जूने हो गए। उसका कार्यकाल खलास हो गया है कुछ भी तीनों का। वो बच्चा बुला के अपन खड़ा कर देंगे कोई भी क्लास में, तो वो बच्चे की और मास्टर की बहुत फर्क गिरता है ना। मास्टर बोले तो मास्टर ही होता है ना। जाकर तुम अर्ज करो पंचायत समिति शिक्षण विभाग में कि हमको मास्टर होना, यहाँ पे मास्टर कम है, बच्चे पढ़ाई नहीं हो रही पूरी। ये बातों पे ख्याल करना चाहिए। ऐसा अंदाजे कळले पडतात ते सर। ठीक है, इशू काटायचा आपल्या अंगणवाडी सेविकेचे लेकरं घेतात। आम्हाला नळ नाही आहे, नळाची अजिबात नळाची व्यवस्था नाही आहे। अभी ये इधर का देखो, ये जो हमारे ये छोटे छोटे बच्चे जो खेलते हैं यहाँ पर, ये खेलने का ग्राउंड भी नहीं है बराबर, ये घान है यहाँ पर। ये बिच्छू काटेगा कोई बच्चे को, बिच्छू पाणी नाही प्यायला विद्यार्थ्यांना, ही सुद्धा दुरुस्त करण्यात यावं। ध्यान राहिले पाहिजे शिक्षण विभागानं, असं याच्यावर ध्यान ठेवून। अंगणवाडी पटांगणाचे दयनीय चित्र। शाळेच्या पटांगणात एक विहीर असून तिच्या सभोवताल शेणखत टाकलेले आहे। यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। शाळेच्या इमारतीला रंगरंगोटी झालेली नाही, तर हाशमपूर येथील उर्दू उच्च प्राथमिक शाळेच्या इमारतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे। 2016 मध्ये बांधलेली ही इमारत आज जीर्ण झाली आहे। अंगणवाडीची परिस्थितीही बिकट। गावातील अंगणवाडीची परिस्थितीही अतिशय दयनीय आहे। अंगणवाडीत पिण्याच्या पाण्याची सोय नाही। विद्यार्थ्यांना सुरक्षित पाणी मिळावे यासाठी पालकांकडून मागणी होत आहे। तसेच अंगणवाडीसाठी स्वतंत्र खोलीचीही आवश्यकता आहे। शिक्षण मित्राचीही तातडीने गरज भासत आहे। गावकऱ्यांनी जळगाव उन्नती चॅनलच्या माध्यमातून सरकार व संबंधित अधिकाऱ्यांना या समस्या सोडवण्याची विनंती केली आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्य व शिक्षणाच्या दृष्टीने या समस्या तातडीने सोडवाव्यात अशी गावकऱ्यांची मागणी आहे। सरकारने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर भविष्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते। गावकरी आणि पालक वर्गाने केलेल्या मागण्यांचा विचार करून शाळेची व अंगणवाडीची परिस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या जाणे गरजेचे आहे। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।